चला तर मंडळी, सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असा जाळीदार मोड आलेला मूग आणि मटकीचा डोसा तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी मोड आलेली मूग आणि मटकी घेतलेली आहे। त्यामध्ये इथे आपल्याला बेसन घालायचं आहे, रवा घालायचा आहे, पालक घालायची आहे, मुठभर कोथिंबीर घालायची आहे, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अर्धी वाटी पाणी घालून छान असं मिक्सरला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे पाहिजे मी मिक्सरला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अगदी छान असं फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे, खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही, नाहीतर डोस्याला बाइंडिंग येणार नाही। आता हे बॅटर जे आहे ते 1 ते 2 मिनिटे छान असं फेटून घेऊया। फेटून घेतल्याने यामध्ये आपल्याला सोडा घालायची अजिबात गरज नाही आहे। 10 मिनिटांसाठी भिजण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत यासाठी मस्त या डोस्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊया। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर घेतली, थोडंसं पनीर सुद्धा घातलं। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घेऊ शकता। त्यानंतर याला थोडासा चटपटीतपणा देण्यासाठी हलकंसं लाल तिखट आणि मीठ घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं। तर हे स्टफिंग आता आपण बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत इकडे आपलं बॅटर सुद्धा छान असं भिजून झालेलं आहे। परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, यापेक्षा जास्त पातळ करू नका। तिथे आपण आता डोसा तयार करून घेऊया। गॅसवरती डोश्याचा तवा गरम करायला ठेवला, हलकंसं तेल लावून ग्रीस करून घेतलं। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि डोस्याचं जे बॅटर आहे पळीभर तव्यावरती घालायचं आणि छान असं पसरवून घ्यायचं आणि वरती तुम्हाला हवं त्यानुसार स्टफिंग घालून घ्यायचं आहे। हलकंसं चीज सुद्धा घातलेलं आहे, ऑप्शनल आहे। आता इथे पहा, इथे आपला छान असा डोसा एका बाजूने छान असा भाजून झालेला आहे। आता हे आपण काढून घेऊया। हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ शकता, पण गरज नाही आहे। मस्त असे जाळीदार डोसे बनवून तयार आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। इंस्टाग्रामला फॉलो करा।